अजितदादांच्या विमानात गरजेपेक्षा अधिकचं इंधन होतं. पायलटनं अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटल्यानं स्फोट घडवला. रोहित पवारांचा हादरवणारा आरोप. विमानाच्या आगीत अजितदादांकडील कागदपत्र जळाले नाहीत, मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला? आमदार रोहित पवारांचा सवाल. देशात अद्ययावत लॅब आहे, ब्लॅक बॉक्स तपासणी बाहेर का? रोहित पवारांचा सवाल. अजित पवारांना पक्षात बरेच बदल घडवायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी अमोल कोल्हेंना नेमणार होते. पत्रकार परिषदेत रोहित पवारांचा मोठा दावा. तरुण चेहरा प्रदेशाध्यक्षपदी हवा होता. रोहित पवारांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालीच्या भीतीनं कट आखला गेला असावा. रोहित पवारांनी व्यक्त केली शंका. विलिनीकरणाला विरोध करणाऱ्या नेत्यांनीच हे घडवून आणलं असावं. रोहित पवारांना संशय. मुलुंड दुर्घटनेनंतर ठाण्यात शिंदेंच्या घराबाहेर मनसेची बॅनरबाजी. बॅनरमधून मुलुंड मेट्रो अपघाताचा निषेध. कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी. मुंबईच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची वर्णी. तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवाडकरांच्या नावावर शिक्कामोर्तब. आणि राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश. 16 मार्चला मतदान आणि लगेच निकाल लागणार.